माझ्या अवतीभवती माझ्या डे टू डे लाईफ मध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी जे अन्न खाते ते अन्न बनवण्यासाठी, फळभाज्या पिकवण्यासाठी, ते अन्न पिकवण्यासाठी, मॅन्युफॅक्चरिंग साठी, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आमची प्रत्येक गरज भागवण्यासाठी खरंच तुझे खूप मनापासून आभार. थँक यू वॉटर. थँक यू जादुई वॉटर. थँक यू. थँक यू. मी खूप आभारी आहे या जादुई पाण्याचे, ज्याने माझ्या आयुष्यामध्ये नेहमी पैशांची भरभराट केली आहे. थँक यू. थँक यू. मी आभारी आहे या पाण्याचे, ज्याने माझ्या शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये रक्ताच्या रूपात ते वाहते सगळीकडे. जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे प्रत्येक ठिकाणी तू ती गरज फुलफिल करतोस. थँक यू. थँक यू. थँक यू. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहे. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत. माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत. मी एक श्रीमंत आणि वैभवशाली व्यक्ती आहे. मी एक श्रीमंत वैभवशाली व्यक्ती आहे. मी एक श्रीमंत वैभवशाली व्यक्ती आहे. पैसे माझा सगळ्यात चांगला मित्र आहे. पैसे माझे सगळ्यात चांगला मित्र आहे. पैसे माझे सगळ्यात चांगला मित्र आहे. मला पैसे खूप आवडतात. पैशांना मी खूप आवडते. मला पैसे खूप आवडतात. पैशांना मी खूप आवडते. मला पैसे खूप आवडतात. पैशांना मी खूप आवडते. थँक यू. थँक यू वॉटर. थँक यू लक्ष्मी माता. माझ्या आयुष्यामध्ये नेहमी माझ्या गरजेपेक्षा जास्त पैसे मला पुरवण्यासाठी, मला देण्यासाठी थँक यू. थँक यू. थँक यू. ओव्हर टू यू मॅम. थँक्यू सो मच. हसद. माझं शरीर जगातील सर्वात स्वस्थ शरीर आहे. माझं शरीर जगातील सर्वात स्वस्थ शरीर आहे. माझं शरीर जगातील सर्वात स्वस्थ शरीर आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव स्वस्थ स्वस्थ होत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव स्वस्थ स्वस्थ होत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव स्वस्थ स्वस्थ होत आहे. मी शांत, प्रसन्न, आनंदी जीवन जगत आहे. मी शांत, स्वस्थ, प्रसन्न
निरोगी जीवन जगत आहे. मी आनंदी, शांत, प्रसन्न जीवन जगत आहे. माझ्या शरीराबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या शरीराबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या शरीराबद्दल मी कृतज्ञ आहे. दिवसेंदिवस माझी त्वचा सुंदर होत आहे. दिवसेंदिवस माझी त्वचा अधिकाधिक सुंदर होत आहे. दिवसेंदिवस माझी त्वचा अधिकाधिक सुंदर होत आहे. मी रोज ऊर्जावान आहे. मी रोज ऊर्जावान आहे. मी रोज ऊर्जावान आहे. पाणी मला आनंद देत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, मला हे सुंदर, सुदृढ शरीर दिल्याबद्दल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पाणी प्यायचंय. तर कोण सांगेल काल आपण कोणता चॅप्टर बघितलेला? कोणी आहे का कालचं ज्यांनी सेशन अटेंड केलेलं? काय चॅप्टर होता? म्हणजे अभ्यास करत नाही आहे विद्यार्थी. जादुई सकाळ होता मॅडम. वाव, व्हॉट अ ग्रेट जॉब. वाव, जया मॅडम, वंडरफुल स्टुडंट, व्हेरी गुड. 11वा दिवस जादुई सकाळ. येस. बरोबर. जादू में सकाळ झाली. हो हो, झाली. छान सकाळ झाली आज तर. मेडिटेशन पण झालं. वाव. आणि जो अभ्यास होता, सराव होता जादुई सकाळचा, तो केला का सगळ्यांनी? हो. नसेल केला तर मग आता कसं घ्यायचं मॅम? आता नॉर्मली ज्याला स्पर्श करतो ते असतं. मग मला वाटतं आता आपण ज्या जागेवर बसलोय हम्म. तिथे त्या रूम मध्ये म्हणा, किंवा आपल्या समोर ज्या गोष्टी असतील त्याला म्हणूया आपण, है ना? पण मग हे चालेल. इंडिव्हिज्युअल करायला लागेल प्रॅक्टिस, कारण माझ्या वस्तू वेगळ्या तुमच्या वेगळ्या असं असेल तर कसं करायचं? मग आता तुम्ही डोळे बंद करा आणि मी तुम्हाला गाईड करते की तुमच्या आता तुम्ही जिथे बसले आहात तिथल्या तिथल्या गोष्टीला तुम्ही धन्यवाद व्यक्त करा. आता माझ्याजवळ बुक्स रॅक आहे. किंवा माझी काल अनारची आहे. काल तुम्ही जे घेतलेलं ना याच्यामध्ये सेशन मध्ये हम्म, मेडिटेशन, हम्म, ते हम्म, घेऊया. चालेल. चालेल. मी एक मिनिट बुक घेते इंग्लिशची, मी त्याच्यातून वाचते. चालेल. तो सगळ्यांनी अगदी पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. श्वासोच्छ्वास घ्या. श्वास हा 3दा घ्या. इनहेल, पूर्णपणे पूर्ण श्वास घ्यायचा आहे. शक्यतोवर आपण आपल्याला रोजच्या जीवनामध्ये पूर्ण श्वास घेत नाही. पूर्ण श्वासाचा अर्थ म्हणजे ते फक्त असं वाटतं आपल्याला फुफ्फुसापर्यंत जात आहे असं, पण तो खूप अर्धवट श्वास असतो आपला रोजचा. पूर्ण श्वास असं जसं लहान बाळ झोपल्यावर तुम्ही बघा त्याला, तो कसं असा त्याचं पोट असं वर येतं आणि मग खाली जातं. तर तुमचा श्वास सुद्धा असं पूर्ण पोट असं वर आला पाहिजे, पोटामध्ये भरला पाहिजे. तशा प्रकारे तुम्ही 3 श्वास घ्यायचे आहेत. ओके. आणि मग मी तुम्हाला गाईड करणार, तसं तसं तुम्हाला इमॅजिन करायचंय तुमचं घर आणि त्याप्रमाणे तुम्हाला थँक्यू करायचंय. चला स्टार्ट करू ना.
येस मॅम. हम्म. हळूवार डोळे बंद करायचे. 3 श्वास घ्या. एक्सेल. इनहेल. एक्सेल. इनहेल. एक्सेल. हळूहळू श्वास सोडायचे. तुमच्या बेडवरून आता तुम्ही उठणार. बेडवरच असताना तुमचे डोळे तुम्ही उघडले आहे. सगळ्यात पहिला अनुभव, मी आज जिवंत आहे. माझा श्वास चालतो आहे. मी माझ्या पलंगाला स्पर्श करू शकत आहे. मी इमोशन्स माझ्यामध्ये आहे. माझा नवरा माझ्या सोबत आहे. माझ्याजवळ सुंदर अशी मखमली चादर आहे ज्यावर मी झोपलेली आहे. एक माझ्याकडे उशी आहे. पांघरायला मला चादर आहे. लाकडी सुंदर पलंग आहे. मी किती भाग्यवान आहे. माझ्याकडे माझं स्वतंत्र असं बेडरूम आहे. माझ्या बेडरूम मध्ये फॅन आहे. एसी आहे. माझ्या रूमचं टेम्परेचर अगदी मला हवं तसं आहे. माझ्या रूम मध्ये ड्रेसिंग टेबल आहे. त्यामध्ये मी भरपूर माझे ब्युटी प्रॉडक्ट्स ठेवले आहे. मला हवं नको ते सगळं सामान त्यामध्ये आहे. मला डोळे दिले देवानी, हात आहे, कान आहे. मी आज पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकते. मला हे सेन्सरी ऑर्गन्स माझे सगळे व्यवस्थित काम करत आहे. माझ्या शरीरामध्ये जे काही माझ्या अंदरच्या आतड्या ऑर्गन्स आहेत, किडनी, पॅनक्रियाज, सगळे स्वस्त आणि मस्त आहे. वाव, मी किती भाग्यवान आहे. मी आज सकाळी उठली आहे. हळुवार माझा उजवा पाय मी खाली ठेवतेय धरती मातेवर. धरती माता, धन्यवाद तुझे. मी तुला स्पर्श करू शकते, तुला अनुभव करू शकते. या धरती मातेचे धन्यवाद. मी माझा दुसरा पाय पुन्हा डावा पाय धरतीवर ठेवला आहे आणि चालत चालत मी माझ्या बाल्कनीत, माझ्या गार्डन मध्ये जात आहे. उंच वर हात करून दोन्ही हातांना मी असं फैलावलंय, स्प्रेड केलं आहे. अगदी मला माझ्या परमेश्वराच्या जवळ आलिंगन करायचं असं माझ्या परमेश्वराला सांगतेय की धन्यवाद, आजचा दिवस तू मला दिला आहे. मी खूप स्वस्थ तंदुरुस्त आहे. मी हवेचा अनुभव करू शकते. मी हवेला फील करू शकते. धन्यवाद त्या सूर्यप्रकाशाला जे मला उष्णता देतो, ऊन देतं. धन्यवाद सगळ्या झाडांना ज्यांच्याकडून मला हवा मिळती आहे. धन्यवाद परमेश्वरा मला आजचा दिवस दिल्याबद्दल. चालत मी माझ्या बाथरूमकडे येते आहे. बाथरूम मध्ये मी सकाळचं माझं काम आटोपती आहे. माझ्याजवळ ब्रश आहे, मखमली मऊ मऊ ब्रश. ओरल बी, कोलगेट, कुठल्या कंपनीचा आहे तो तुम्ही तुमचा आठवायचा आहे. तुम्ही कुठला टूथपेस्ट यूज केला आहे, त्या टूथपेस्टचा स्वाद कसा मस्त आहे. गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे. मी ब्रश करते, माझे दात स्वस्त आहे, मी दातांना घासू शकते. वाव, माझ्याकडे बेसिन आहे, पाणी आहे. मी अगदी नळाची तोटी उघडल्याबरोबर मला छान गरम थंड पाणी मिळत आहे. गिझर आहे माझ्याकडे. माझा फेस वॉश केलेला आहे मी. माझ्याकडे फेस वॉश आहे. हळूवार मी आता माझं ते झालं. माझ्याकडे छानसं टॉयलेट बाथरूम आहे. नीट अँड क्लीन आहे. त्यांना साफ करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्या बाथरूम मध्ये आहेत. त्या सगळ्या वस्तूंचे आभार माना ज्या ज्या तुम्हाला तुमच्या बाथरूम मध्ये दिसत आहे. ते आटोपल्यानंतर मी माझ्या किचन मध्ये जाते. मी सगळ्यात आधी माझ्या देवाच्या देवाऱ्यात जाते आणि पहिले मी त्याला नमस्कार करते. दिवा लावते. तुमच्या
क्रिया काय तुमचं सकाळचं रुटीन आहे ते तुम्ही आठवायचंय, त्याप्रमाणे तुम्ही त्याला थँक्यू करायचंय. किचन मध्ये आली आहे, माझा गॅसचा ओटा, वाव किती छान. चकचकणारी भांडी आहेत, चहा साखरेचे डब्बे आहेत, गॅसच्या ओट्यावर गॅस आहे, गॅसला ऑन करायला लायटर आहे, भाज्या कापायला चाकू आहे, भाजी शिजवायला भांडी आहे, चम्मच आहे, कळशी आहे, पाणी भरण्यासाठी वॉटर फिल्टर आहे. सगळ्यांसाठी मी खूप 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 आभार व्यक्त करते, कारण या सगळ्या गोष्टीमुळे माझं जीवन अगदी सुरळीत चालत आहे. माझ्याकडे कुकर आहे, कारण 2 मिनिटात मला वरण भात ताजा ताजा गरम गरम खायला मिळतो. कणकेचा डब्बा आहे, तांदूळाचे डब्बे आहे, मसाल्याचे डब्बा आहे. फ्रीज माझा, जो मला ताज्या ताज्या भाज्या देतो आहे. मी त्या ताज्या भाज्या काढून माझ्या प्रियजनांना खाऊ घालू शकते. मी स्वतः सुद्धा छान असं पौष्टिक अन्न जेवते आहे. माझ्याकडे बाथरूम आहे, जिथे मी आंघोळ करते. तिथे शॉवर आहे, गरम पाणी, थंड पाणी, शॉवर जेल, साबण, शॅम्पू, टॉवेल, माझे छान छान कपडे, सगळं आहे. माझी वॉशिंग मशीन जी कपडे धुते, मला धुवायची गरज पडत नाही. अगदी मला अर्ध्या तासात स्वच्छ कपडे काढून देते. माझ्याकडे कामवाली बाई आहे, ती आली आहे, ती सगळं झाडू पोछा करून स्वच्छ माझं घर करून जाते आहे. मग मी देवाची पूजा करते आहे. त्या परमेश्वराचे आभार मानायचे पुन्हा तुम्हाला. मग तुमचं रुटीन जे आहे, स्वयंपाक त्याप्रमाणे आठवा. तुमचं ऑफिस आठवा. तुमच्या ऑफिसच्या रस्त्यावर जाताना तुम्हाला बसने जाताय, ट्रेनने जाताय, कोण कोण तुमचं आहे, तुमचा टिफिन डब्बा, तुमची टिफिन बॅग, तुमची ऑफिस बॅग, तुमचा लॅपटॉप, तुमचा पेन पेपर, सगळ्या वस्तू, तुमचे शूज, तुमचे कपडे, तुमची इनरवेअर पासून ह्या एक एक गोष्ट तुम्हाला आठवायची आहे. तुमच्या शरीरातला एक एक अंदरमधला तो अवयव आठवायचा, ज्याने तुमची मासिक पाळी येते. तुम्ही रुटीन मध्ये छान सगळं काम करता. तुम्ही जे काही तुमचे चांगले रोमॅन्टिक अनुभव करता आहेत, ते सगळे आठवा. त्याला सगळ्यांना धन्यवाद करा. ऑफिस मधून येताना, घरी आल्यानंतर तुम्हाला कुठे तुम्ही चहा पाणी प्यायला थांबत असाल, ते हॉटेल आहे. पुन्हा रात्री मी घरी आल्यावर माझं ते सेम रुटीन, माझ्या प्रियजनांना चहा पाणी, माझं रात्रीचं जेवण, आणि रात्री मी पुन्हा माझ्या बेडवर येते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सगळ्यात पहिले माझ्या हातात वही पेन असतो, तोच माझ्या हातात रात्री पण असतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला धन्यवाद करायचा आहे, की माझ्या हाताने मी लिहू शकते, पायाने मी चालवू शकते. हे पूर्ण काम माझे हात पाय गुडघे सगळं सुरळीत करतात. सकाळी दिवस उजळ्यापर्यंत, रात्री झोपेपर्यंत माझ्या सोबत असणारे माझे हात पाय मेंदू, या पूर्ण माझ्या शरीराला माझा नमन, माझा नमस्कार, आणि मी खूप आभार व्यक्त करते, जो मला सतत माझ्या सोबत असतो आणि माझे सगळे काम खूप छान आणि सरळ, अगदी सोप्या रीतीने काम पूर्ण होते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हात रब करा, आणि ही उष्णता जी तुमच्या चेहऱ्यावरून फिरवायचा हात. वाव, व्हॉट अ एनर्जेटिक अँड व्हॉट अ ब्युटिफुल डे. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर दिवस आहे, असं रोज सकाळी उठून म्हणायचं आहे. टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. मी देवाचा सगळ्यात चांगला मुलगा आहे. माझा देव, माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. मी ज्या ज्या कामाला जातो, ते काम माझं अगदी सहज रीतीने पूर्ण पार पडत आहे. मी जिथे जाईन तिथे मला लवकरात लवकर माझी कामं आटपत आहे, असं रोज परमेश्वराजवळ म्हणायचं आहे आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आय डोंट नो मी किती कंप्लीट कव्हर केलं, पण मला जसं जसं आठवलं तसं तसं मी केलं. छान होतं मॅम. असं वाटत होतं की अजून पुढे एक्सटेंड करावं, संपूच नाही असं वाटलं खरं. मी माझ्या रुटीन मध्ये गेली, पण मी ऑफिसमध्ये जात नाही. तर माझं ट्युशनचं होतं, पण मी म्हटलं बाकीचे लोक ऑफिसमध्ये जातात, सो ऑफिसमध्ये पाठवूया. मी गेली आपल्या माझ्या तिथे कन्नुकी चाय वगैरे आहे, मी तिथे जाऊन आली. आज सकाळी पण गेली होती. आजही जाऊन आली. नाही, खरंच खूप छान वाटलं. छान. नाही बोलायचं त्याच्याशी.
मॅम आता आपल्याकडे 52 झाले आहे आता. अजून वेळ आहे आपल्याकडे. हा. कुणाला काही शेअर करायचा एक्सपिरियन्स तर प्लीज शेअर करा आणि सांगा. आणि शेअर केल्याने कसं वाटतं आणि कसं छानपैकी म्हणजे आज सकाळी आम्ही एक शेअरिंग ऐकली आणि इट वॉज अ वंडरफुल अँड फंटास्टिक शेअरिंग ऑफ दॅट विमेन अँड शी इज अ वंडर वुमेन. तू ऐकली प्राजक्ता? नाही नाही, मी आता रेकॉर्डिंग बघणार आहे. अरे जबरदस्त जबरदस्त इतके म्हणजे खरं ती परमेश्वराची मुलगीच असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे ती परमेश्वराजवळ तिने इतकं तिचं प्रॅक्टिस, तिने इतका विश्वास आणि तिच्या प्रॅक्टिस मुळे आज ती जे ती परमेश्वराला मागते परमेश्वर तिच्याजवळ सहज सहज देतो. आणि तिची एनर्जी तिचं बोलणं ट्रिमेंडस मस्त जबरदस्त होतं. वाव. म्हणजे ती देवाला लिटरली म्हणजे माझी पण एक मैत्रीण आहे. तिचा मी मानभावपंथी आहे. तर आम्ही पंचकृष्णाला मानतो. तर माझ्या मैत्रिणीचं पण सेम तसंच आहे. तिला मॅजिक बुक माहित नाही आहे. ठीक आहे. पण तिचं काय होतं की माझा चक्रधर माझं सगळं छान करणार. सो माझं लग्न जवळपास खूप लेट झालं. ती माझ्यापेक्षाही मोठी. बट तिचा विश्वास होता की मला माझा देव मिळणार, मला माझाच देव पाहिजे. कारण आम्ही अन्य देवता भक्ती करत नाही. तर ते एक वेगळा विषय आहे. तर तिला तेच मिळालं. ती मुंबईमध्ये मस्त बिल्डर म्हणजे आर्किटेक्ट आहे तिचे हस्बंड. आणि लॅविश लाईफ जगती आहे. कोणी विचार करणार नाही आफ्टर 40 असं कुठेतरी मिळेल. बट तिचा विश्वास होता आणि तिचं कुठलंही काम ती ना, तिच्याकडे तिला विजा हवा होता, तिच्या मुलीचं कुठलंही काही काही असो, माझा चक्रधर स्वामी करणार. मी त्याला सांगितले तो पाहत बसेल. सेम आजची मुलगी सेम तीच होती. तिचे शब्द हेच होते. मी हम्म. त्याला सांगितलंय तो करणार. मला बाकीचं माहित नाहीये. इंटेन्शन टाकून द्यायचं. आपल्या ग्रुपला शेअर करा ना मॅम. हा आता रेकॉर्डिंग जर आली तर आम्ही नक्की शेअर करू. पण आता कसं आहे तुमचं एक तर मॅजिक बुक कम्प्लीट नाही आहे. प्रॅक्टिस तुमच्या भरपूर नाही आहे. आणि कसं आहे जर तुम्ही म्हणाल आमच्या 2-3 प्रॅक्टिसमध्ये आम्हाला एकदम अनुभव यावा, तर सॉरी टू से की अनुभव येत नाही. खूप शिद्दत लागते. खूपच म्हणजे तुम्हाला युनिव्हर्स असं सहज नाही देत ना कुठल्या गोष्टी. तुम्हाला अमृत वेलेला काय उठणं असतं. किती लोक अमृत वेलेला उठतात किंवा अमृत वेलेला उठतही नसतील. पण किती लोक खरंच जेन्युइनली तुम्ही तुमचे हे आहे 10 जी आपल्याला वरदानं लिहायची आहे. खरंच किती लोक लिहितात, किती लोक मनातून म्हणतात. म्हणजे मॅजिक बुक तर खूप लोकांनी केली आहे. आणि खूप लोक 4-4, 5-5 वर्षापासून करत आहे. पण काही लोकांना अगदी 2 आणि 3 महिन्यात अनुभव येतात. काही लोकांना त्याच्यात अजूनही अनुभव येत नाहीयेत. तर का येत नाही? मॅडमने खूपदा सेशनमध्ये सांगितलंय, जर तुम्हाला अनुभव येत नसतील ना तर पहिले स्वतःच्या तोंडावर 10 थापडा मारून घ्या. कारण कारण तुम्ही काही केलंच नाहीये. आणि मरण मला देत नाहीये देव. कसं देईन तो? आणि जेव्हा तो आपली परीक्षा घेतो तेव्हा ते तिथे हमखास फेल होता तुम्ही. कारण जे शिकलाय ना ते इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. आणि ही बुक केल्यावर ज्यांना पैशाच्या एरियामध्ये जर येत नसेल ना अनुभव, तर खरंच मॅडमनी हे सेंटेन्स बोललं होतं. कारण की इथे लवकर इफेक्ट माहीत पडतो जे लोक करतात ना. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या पैशाच्या एरियामध्ये कसं ट्रिमेंडस ग्राफ माझा वरती गेला तो. आपण जे जे सांगतात ते तेवढं शिद्दतनी करावं लागतं. त्यांच्या प्रॅक्टिसेस तुम्ही बघा 5-5, 6-7 तास ते एका रूम मध्ये बसून बंद होऊन प्रॅक्टिस करतात. इथे आपण 11:30ला जमतो आपल्या जवळ बघा. आणि हा. एक मिनिट माझ्याकडे पार्सल आलं. प्राजक्ता कॅरी ऑन. हम्म. चालेल. ऍक्च्युली अश्विन मॅम बरेचदा असं म्हणतात की नाही का, म्हणजे 4-4, 5-5 वर्ष लोक प्रॅक्टिस करतात आणि मॅजिक बुकला बदनाम करतात की काही नाही या प्रॅक्टिस मध्ये, मी करून बघितले काही मिळत नाही. बट त्याच्या विरुद्ध साईडला म्हणजे ती नाण्याची एक बाजू आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला मी स्वतः पर्सनली ते अनुभव केलंय की खरंच जर तुम्ही शिद्दतने प्रॅक्टिस केली तर तुम्ही काहीही मिळवू शकता, काहीही. आणि कारण हे एक असं वर्ल्ड आहे, ही अशी एक दुनिया आहे
ही साहजिकच आहे, आपण मनुष्य जन्म आहे आपला. तुमच्या अपेक्षाही अशाच असतात ज्या कुठेतरी तुम्ही बघितलेल्या असतात. असं कोणी असेल या सेशन मध्ये तर सांगा की ज्याने यापूर्वी ही गोष्ट बघितलेलीच नाहीये किंवा ऐकलेली नाहीये आणि अशी काहीतरी इच्छा आहे, चंद्रावर घर पाहिजे, मंगळावर बंगला पाहिजे. असं काही आहे का कोणाची? नाहीये, कारण आपण बघितलंच नाहीये ना असं काही. तर मग आपल्या इच्छाही अशा साधारण असतात की जे कोणीतरी ऑलरेडी अचीव्ह केलेलं असतं. मग जर त्या व्यक्तीकडे, अंबानीकडे जर एवढा पैसा असू शकतो तर वाय नॉट वी किंवा वाय नॉट मी? पण अंबानीचं जे प्रॅक्टिस आहे ते वेगळं आहे. आपलं जे प्रॅक्टिस आहे ते आपण खड्डे खोदत चालतो. जिथे जिथे पाय ठेवतो तिथे तिथे आपण खड्डे खोदतो, कारण आपल्याकडे तो अवेअरनेस नसतो. आपण मॅजिक बुक करतो तरी खूप सहज कोणी पण आपल्यावर काय बोलू शकतो, आपला चार्ज खूप पटकन घेऊ शकतो असं आपलं माइंड असतं. पण हे खरंच नाही झालं पाहिजे. हे माझा आजचा एक्सपिरियन्स आहे सेशन जॉईन करण्यापूर्वीच. पण मी म्हंटल नाही, मला त्या फिलिंग्स मध्ये नाही जायचंय. समोरची व्यक्ती मॅजिक बुक प्रॅक्टिशनर नाहीये. मी माझ्या प्रॅक्टिसेस किंवा मी एवढी कमकुवत नाहीये की मी माझी लगाम त्या व्यक्तीच्या हातात देईल आणि ती माझं माइंड ऑपरेट करेल. नो, आय हॅव टू बी पॉझिटिव्ह. मला अबोव द लाईनच राहायचंय, कारण जी एनर्जी मी इथे घेऊन येणार आहे तीच एनर्जी जे आपले पार्टिसिपंट आहेत त्यांना पण मी देणार आहे, राईट? सो म्हणजे हे असं असतं की आपल्याला जर माहिती आहे प्रॅक्टिसेस काय आहे, आणि हे कधी माहिती होतं जेव्हा आपण करतो तेव्हाच. माझ्याकडे हाही ऑप्शन असतं की अरे हा, ती मला असं बोलली, असंच का बोलली, मला किती वाईट वाटलं, तिने काहीच विचार नाही केला असं बोलताना. पण नाही, आय एम सो हॅपी की तिने मला एक लेसन दिला, की मला अवेअर केलं तिने, की आणि तिने मला ट्रेन केलं, माझ्या माइंडला ट्रेन केलं. सो तो तो तिच्यासाठी निगेटिव्ह पॉइंट असेल, बट माझ्यासाठी तर प्लस पॉइंट आहे की तिने मला एक बोलतो ना असा करंट दिला की प्राजक्ता तू मॅजिक बुक प्रॅक्टिशनर आहे, तुला अबोव द लाईन राहायचं असं आहे असं. सो छान आहे खरंच आहे. तुम्ही, मी तर म्हणेल तुम्ही बाकी काही करत असाल सगळं सोडून द्या, जस्ट ते मॅजिक 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 करा आणि खरंच तुमचं लाईफ किती मॅजिकने असं भरभरून जाईल. एक्सपिरियन्स करा तुम्ही. पण कसं आहे त्याच्यासाठी आपल्याला आधी युनिव्हर्सचा तो विश्वास जिंकायचा आहे. आपण पण, आपली मैत्रीण असेल असं लगेच पहिल्याच दिवशी पहिल्याच भेटीत कोणी आपलं बेस्ट होतं का? नाही होत ना. काही वेळ जावा लागतो, काही वेळ द्यावा लागतो, काही गोष्टी शेअर कराव्या लागतात. जेव्हा आपल्याला कळतं की अरे हिचं आणि तिचं बॉन्डिंग एकच आहे, बॉन्डिंग नाही म्हणता येणार बट आपली फ्रिक्वेन्सी जी आहे ती ट्यून होतीये, जेव्हा आपल्याला असं समजतं तेव्हाच आपली ती बेस्ट होते, राईट? मग युनिव्हर्सला पण जेव्हा हे समजणार आहे की अरे नाही, ही व्यक्ती खरंच खूप मनापासून प्रॅक्टिस करतीये या व्यक्तीचं, आणि आपलं खरंच युनिव्हर्सला जे आपल्याला द्यायचंय आणि आपण जे मागतोय ह्याची फ्रिक्वेन्सी जेव्हा ट्यून इन होणार आहे तेव्हाच जे बेस्ट सॉन्ग आहे ते प्ले होतं, राईट? जसं आपण रेडिओ मिर्चीवर पण जर 93.3 ला लागणार आहे, आपण 4 लावलं तर गाणे ऐकायला येतात, बट खरखर 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 असतं. मग ही जी खरखर खरखर आहे ती आपल्याला आपल्या लाईफ मधून काढवायची आहे. तर आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी आणि युनिव्हर्सची फ्रिक्वेन्सी या दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच करायचं आहे. आणि त्याच्यासाठी ते जे आपण बटन फिरवतो, तर ते ग्रॅटिट्यूडचं बटन आहे ते आपल्याला फिरवायचंय ती फ्रिक्वेन्सी मॅच करण्यासाठी. सो खूप, खरंच खूप सुंदर जर्नी आहे ही, खूप सुंदर जर्नी आहे. तुम्हाला हवं ते तुमच्यासाठी तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता, मिळवू शकता. तुम्ही आज 1 BHK मध्ये राहत असाल तर तुम्ही 2, 3, 4 BHK मध्ये तुमच्या बंगल्यामध्ये जाऊ शकता. प्रॅक्टिस. चालेल मॅम, 12:02 झाले. हा, ऍक्च्युली ना, तुमच्या प्रॅक्टिस आजच्या एका याच्यातलं एकच मी म्हणजे मला फरक सांगा वाटेल की त्या व्यक्तीकडे सगळ्या गोष्टीचं रिझन होतं. जर तिला दुबई जायचंय तर तिला का जायचंय? जर तिला हरिद्वार जायचंय तर का जायचंय? तिला जर बंगलो पाहिजे तर का पाहिजे? असे तिचे रिझन तयार होते आणि ते रिझन प्रमाणे तसं तसं त्या व्यक्तीला ते मिळालं आहे. सो आम्ही तुमच्याकडून हीच अपेक्षा करतो आणि सगळं होईल. फक्त तुम्ही तुमचा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा. तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे ती जसं प्राजक्ताने सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला ठेवायची आहे.
सो आज आपण एक हा चार्ट पण टाकूया ना याच्यामध्ये, फिलिंग चार्ट. फिलिंगचा हा, चालेल. है ना. हं. हम्म. चलो, ही रेकॉर्डिंग आता मी बंद करते. बंद केलंय का?